नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला तुम्हाला एक विचारायचं होतं, की मग जे तिसरा सीझन होता सीरियलचा, त्याच्यात तुमचं एक वेगळंच रूप होतं. हो बाई. तर आणि त्यात म्हणजे भले कॅरेक्टर होता, पण जे तुमचं मे बी अपीअरन्स होतं, ज्या प्रकारे तुमचं कॉस्ट्यूम होतं, वेगळंच होतं. म्हणजे तुम्ही म्हातारे दाखवले आज त्याच्यात. मला पहिल्यांदा तिसऱ्या सीझन बद्दल कोणीतरी विचारलं. कारण लोकांच्या डोक्यात ना ती दुसऱ्या भागातली वच्ची खूप अशी घट्ट पकड करून आहे. पण जशी नाण्याला दुसरी बाजू असते बघ, तशी जशी ही वच्ची खमकी, भांडखोर, म्हणजे तिचा काही थांगपत्ताच तुला लागणार नाही, येऊन काय करेल किंवा काही करणार पण नाही, बघून निघून जाईल तुला. तिसऱ्या भागामध्ये मला टोप दिला होता म्हाताऱ्याचा इथे, असा व्हाईट कलरचा. आणि दुसऱ्या भागाचा एंड आपण कसा केला होता, की हे दरीत उडी देतात. अण्णा मागे लागलाय बंदूक घेऊन आणि ही नवरा बायको उडी मारतात. आणि मग ते काय दाखवलं नाही, आपण स्पून फिडिंग नाही केलंय त्यांनी. मेले आहेत का नाही मेले, त्यांना आणायचं असतं ना परत कॅरेक्टर. मग त्यांनी आबांना नाही आणलं, फक्त हिला आणलं विधवा बनवून. असा टिळा, ते काळं सॉरी पांढरं, आणि ती ऑफ कलरची, ऑफ व्हाईट कलरची साडी, हातात एक काठी दिलेली आहे तिला. ती अध्यात्माकडे वळालेली बाई आहे आता, जी तेव्हा पण अशीच बसते, जेव्हा राग आल्यावर वच्ची बसायची तशी. असे दोन्ही हात ह्याच्यात घालून आणि ती काठी बाजूला ठेवलेली असते. सुरुवातच अशी केली आहे, की माईंना कोणतरी सांगतं, की एक बाई आहे गावात, ती तुझं करेल चांगलं सगळं. कारण तिसरा भाग त्यांनी कसा उजाडला, माई विधवा झाल्या. छायाने हिच्याशी लग्न केलं, रघु काकाशी. अ, स- दत्ता दारू पिऊन वाट लावून घेतली सगळी. सरिता पण कुठेतरी दुसरीकडेच राहते का काय, भांडती आहे प्रॉपर्टीसाठी, असं काहीतरी होतं. आणि ते सुद्धा तिसरा सीझन झालं बघा, तफावत बघ. तिसरा सीझन सुरू होऊन तिसऱ्या भागात शेवंता होती जी रिव्हेंज घ्यायला येते. मग तेव्हा ती अभि आणि त्याची बायको असते ना अभिराम, मग त्यांच्या अंगात जायचं, सयाजीच्या अंगात जायचे अण्णा, अभिरामच्या बायकोच्या अंगात जायची शेवंता. माझी एंट्रीच नव्हती पहिले 4-5 महिने. माझी गरज नव्हती त्यांना कदाचित, कारण कशी आणायची काय, त्यांना डोकं लढवत असतील ते. मग ती परत येते करून माझं प्रमोशन केलं सगळ्या चॅनल थ्रू, सगळ्या बातम्यांमधून, किंवा जे आपले सोशल मीडिया आहे, PR केलं सोशल मीडिया थ्रू. मग मी आले आणि माझा हा अवतार असा. तर मग लोकं बोलायला सुद्धा लागले, "काय वच्चीचं करून ठेवलंय तुम्ही, आमची वच्ची कशी पाहिजे, अशी काय?" वगैरे, वगैरे. पण कलाकार म्हणून म्हणशील ना, तर इट्स अ चॅलेंजिंग. इट वॉज चॅलेंजिंग. आहे आणि होतं ते चॅलेंजिंग माझ्यासाठी. कारण एवढी भडाभडा, भडाभडा, भडाभडा बोलणारी, भांडणारी बाईला भांडायचंच नाही आता. ना चेहऱ्यावरची एक रेष नाही हलली पाहिजे तिच्या, अध्यात्माकडे वळल्यामुळे. मग जेव्हा ते माईंना कळतं, मग ते येतात. मग तो पहिला सीन, तो एक भूत अंगात आलेली बाई असते, तिचं ती बघते, मग तिला बिलीव्ह होतं. मग ती हळू तिला घरात आणते. तरीही तिला विश्वास नसतो, की ही ती वच्ची आहे ना. शेवटी तुझा जो लोकांनी बघितलेला मूळ स्वभाव असतो ना, तो कायम लक्षात राहतो आपल्या. आव आणत नसेल ना, कारण वच्ची कसं, तिला पण प्रॉपर्टी पाहिजे असते. तर तिला ती भीती असते माईला. तसं माईकडे रादर दॅन त्या वाड्यात काय राहिलेलंच नसतं. जळमटं असतात अख्ख्या वाड्याभर. मग कोणतरी तो वाडा विकत घ्यायला येतो. मग त्याचा खून येतो, कारण तो अण्णा नाईक, ज्याचं जे भूत आहे आणि त्या शेवंताचं भूत, ते त्या वाड्यात कोणाला राहायला देत नाही. सुरुवात चांगली झाली त्या तिसऱ्या सीझनची पण. पण शेवटी कंटेंट जो असतो त्याला अशी घट्ट पकड करणारी कॅरेक्टर्स आजूबाजूला असावी लागतात. मी दिग्दर्शक नाहीये किंवा मी लेखकही नाहीये. पण जेव्हा मी ॲक्टर आहे ना, तर मला तेवढं कळायलाच पाहिजे, भान पाहिजे मला, की कंटेंट कोण पकडून ठेवेल? कलाकार. मग ते कलाकार तेवढे तुझे पाहिजेत. ते दुसरा सीझन का पकडून ठेवला? कलाकारच एक अफलातून त्यांनी कॅरेक्टर उभे केले होते. चौंट्या म्हण, ह्याव म्हण, छाया म्हण, माई म्हण, अण्णा नाईक म्हण, शेवंता म्हण, वच्ची म्हण, आबा म्हण, हं, रघु काका म्हण, नेने काका म्हण. काय ती भट्टी होती रे सगळी. मग तिसऱ्या भागात ती 3-4 टकली जी होती कॅरेक्टर, मग ते काय, गणित जमत नसतील, मग आपण वच्चीला आणूया दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी वेगळ्या रूपात. मग ते अध्यात्माकडे आणली, मग तिला हातात एक काठी दिली. माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं ते. मी करत सुद्धा होते छान. लोकांना आवडत होतं, कारण
अक्षरशः चेहऱ्याची एक रेष न हलता एवढं साधं असं बोलायचं होतं मला तेव्हा. काय गो हिंदू इलस, बस कसा असस, काय चाललेला, माका माहीत हा तुझो माझ्यावर आता विश्वास नाही. कसो ठेवशील विश्वास, कित्याक ठेवशील? एवढा सगळा मी वाईट केलंय आजवर, तुका शिव्या दिलंय, तुझं वाईट बघितलंय. ते असं सगळं असताना ती अशी अशी बघितलेली वच्ची लोकांना पहिलं ते असायला, पण नंतर त्यांना ते कौतुक सुद्धा वाटलं की सालं काय अभिनयाचं शिक्षण नाही या बाईकडे, कसली कार्यशाळा नाही. मला बोलून दाखवलंय, तुम्ही काही क्लासेस वगैरे केलेत का अभिनयाचे? म्हटलं नाही बाबा, काहीच नाही केलं. माझ्या देवाची कृपा आहे, माझ्या रंगदेवतेची, नटेश्वराची. ते आवडलं त्यांना ते कॅरेक्टर. पण पुढे जाऊन सांगते, सलग पेटत ठेवण्याचं काम ते असतं ना कोणाचं तरी. बरोबर. हे काम आहे चॅनलचं किंवा म्हणजे प्रोडक्शन हाऊस चालवतात त्यांचं. ते अध्यात्माकडे वळलेली काठी घेऊन मग एक सीन आहे जो ज्या दिवशी वच्ची हे कॅरेक्टर मरतं. काय काय गरज काय त्या कॅरेक्टरला मारायची? तर मग ते कसं झालं, ती शेवटच्या सीनला ती वच्ची मरते. मग ती भूतं सगळी येतात तिच्या अंगावर आणि तिला खाऊन टाकतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माईंना ते दिसतं तिचं प्रेत आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोटो लागला. कॅरेक्टर संपलं वच्चीचं. ती सिरियलच संपली. थँकफुल चॅनलचं पण आहे जीचं. कारण एवढी मोठी संधी मिळाली रे आपल्यासारख्या एका सर्वसाधारण स्त्रीला. प्रोडक्शनचे पण ऑलवेज आहे. काय काय गोष्टी होत जात असतात. त्या काय त्याला पर्याय नाहीये. ते विधिलिखित आहेत गोष्टी, त्या होणार. त्याच्यातूनच आपण घडतो. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.